मित्रांनो, एक व्यक्ती त्याच्या लाईफमध्ये खूप परेशान होता, खूप दुःखी होता आणि तो एका साधू महाराजांकडे गेला. महाराजांकडे जाऊन त्यांनी कंप्लेंट करायला सुरुवात केली, की महाराज, माझ्या लाईफमध्ये खूप प्रॉब्लेम्स आहेत, खूप चॅलेंजेस आहेत. आणि अगदी म्हणजे चिडलेला होता देवावरती. तो खूप नाराज होता, खूप चिडलेला होता, की देवाने माझ्या लाईफमध्ये खूप प्रॉब्लेम्स दिलेले आहेत, खूप चॅलेंजेस दिलेले आहेत. महाराज हसायला लागले आणि महाराज म्हटले, असं तुझ्या लाईफमध्ये एवढे चॅलेंजेस आहेत, इतके प्रॉब्लेम्स आहेत? हा, म्हटले, मी तुला काही लोकांना दाखवतो की ज्यांच्या लाईफमध्ये बिलकुल पण चॅलेंजेस नाहीत, बिलकुल पण प्रॉब्लेम्स नाहीत. चल, म्हटलं, मी तुला दाखवतो. तो माणूस अतिशय चकित झाला. अतिशय त्याला विशेष वाटलं, की काय असे पण लोक आहेत या जगामध्ये ज्यांच्या लाईफमध्ये काही पण प्रॉब्लेम्स आहेत. महाराज म्हटले, हो, चल. तो महाराजांबरोबर गेला. थोड्या वेळाने महाराजांनी स्मशानभूमीच्या जवळ त्याला नेलं आणि दाखवलं, की हे बघ, म्हणले, ही जी लोक आहेत यांच्या लाईफमध्ये कुठलेही प्रॉब्लेम्स नाहीत, कुठलेही चॅलेंजेस नाहीयेत. त्या माणसाला जे कळायचं ते कळून गेलं बरोबर. महाराजांना काय सांगायचं होतं, की हे जे जीवन मेलेली लोक आहेत ह्यांच्या लाईफमध्ये काहीही प्रॉब्लेम्स नाहीयेत, आणि जोपर्यंत तू जिवंत आहेस तोपर्यंत तुझ्या लाईफमध्ये काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स राहणारच आहेत. आता त्याच्यातूनच मार्ग काढायचे आणि आपल्याला आनंदी राहायचे, हॅप्पी राहायचं. मित्रांनो, आपला भारत देश तसा हॅपीनेस इंडेक्स मध्ये अजून खूप मागा आहे. इनफॅक्ट आपलं आता बाय डिफॉल्ट जी सिच्युएशन झालेली ती आपली एक सिरियसनेस किंवा स्वतःबद्दल असं एक बऱ्याच लोकांची एक चिडलेली अशी इमेज तयार झालेली आहे. हॅपीनेस हा आपल्याला आपण बिल्ड करू शकतो. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही इम्पॉर्टंट टिप्स शेअर करणार आहेत, की कसं आपण आनंदी राहू शकतो बरे बाहेरचे सिच्युएशन कशी पण असू देत. इंटरनल आपली जी सिस्टम आहे त्याच्यामध्ये आपण कसं हॅपीनेस आणू शकतो. आजचा हा खूप व्हिडिओ महत्वाचा आहे मित्रांनो. त्यातला एक नंबरचा पॉइंट जो मला तुम्हाला सांगायचा आहे तो म्हणजे की तुम्ही जोपर्यंत आपण या दुनियेत आहे तोपर्यंत आपल्या लाईफमध्ये खूप सारे चॅलेंजेस येतच राहणार आहेत. खूप साऱ्या अडचणी येतच राहणार आहेत. त्यामुळं ह्याच्यातूनच आपल्याला मार्ग काढायचा आहे. त्यामुळं आणि इवन देवाला सुद्धा माहिती आहे की किती अडचण या माणसाला, किती चॅलेंज या माणसाला आपण द्यायचं म्हणून. त्याच्यापेक्षा मोठे चॅलेंज देव आपल्याला कधीच देत नाही. आपल्याला कम्फर्ट झोन मधून बाहेर काढण्यासाठी, कम्फर्ट झोन मध्ये आपली ग्रोथ होणार नाहीये, तिथून बाहेर काढण्यासाठी देव आपल्याला कायम चॅलेंज देईल. पण तेवढंच मोठं चॅलेंज देईल जेवढं देवाला माहिती आहे की हा माणूस हँडल करू शकतो, ही व्यक्ती हँडल करू शकते. त्याच्यामुळं बी हॅपी इन व्हॉट एव्हर यू हॅव, व्हेअर यू आर राईट नाऊ. अशा लोकांबरोबर राहा. दुसरा पॉइंट ते म्हणजे असोसिएशन. अशा लोकांबरोबर राहा की जे लोक तुम्हाला हॅपी फील करतात, तुमच्या ड्रीम्स अँड गोल्स वरती दे आर हॅपी अबाउट इट. ते तुमच्यावरती हसत नाहीत, ते तुमच्या बरोबर आहेत, तुम्हाला साथ देतात, हॅपीनेस शेअर करतात तुमच्या, आणि तुमच्या पोटेन्शियलला ते अपलिफ्ट करतात, एनकरेज करतात. अशी लोक नको, बरोबर नको राहायला, जे लोक आपल्याला कायम खाली दाबतात किंवा आपल्याला खाली खेचण्याचा प्रयत्न करतात. वी बिकम व्हेरी सॅड इन दिस काइंड ऑफ एन्व्हायरमेंट. तर जर एन्व्हायरमेंट आपल्या हॅपीनेससाठी किंवा आपल्या ग्रोथसाठी खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, तर त्याच्यासाठी इनफॅक्ट माझं एक वेबिनार पण आहे. म्हणजे आपले निगेटिव्ह थॉट्स किंवा सेल्फ कॉन्फिडन्स जो बऱ्याच लोकांचा कमी झालेला असतो, स्वतःवरती खूप डाऊट घेत असतात, आणि मी एक अशी कम्युनिटी बनवतोय जे ग्रोथ कम्युनिटी आहे, जिथं लोक आपल्या लाईफमध्ये ग्रोथ आणायची विचार करतायत, हॅपीनेस आणायचा विचार करतायत, प्रॉस्पेरिटी, अबंडन्स, हेल्थ, हॅपीनेस, स्पिरिच्युअली आणि मेंटली, फिजिकली सगळ्या गोष्टींसाठी ग्रोथच्या फेजमध्ये एक मी कम्युनिटी तयार करतोय मित्रांनो. तर तुम्हाला जर माझा वेबिनार तुम्ही कसं जॉईन करू शकता ते समजून घेण्यासाठी तुम्ही माझा वेबिनार अटेंड करू शकता. स्टॉप ओव्हर थिंकिंग अँड स्टार्ट विनिंग नावाचं वेबिनार आहे. त्याची लिंक तुम्हाला इथं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्सला क्लिक करून माझं वेबिनार अटेंड करून घेऊ शकता आणि त्याच्यात तुम्हाला माहिती मिळेल की तुम्ही माझी कम्युनिटी कशी जॉईन करू शकता मित्रांनो. तिसरा महत्वाचा पॉइंट म्हणजे पहिल्या गोष्ट आपण शिकलो ते म्हणजे की सगळ्यांना प्रॉब्लेम्स आहेत. दुसरी गोष्ट आपण शिकलो ते म्हणजे की तुमचं असोसिएशन, तुमच्या आजूबाजूची लोक फार इम्पॉर्टंट आहेत तुमच्या हॅपीनेससाठी, तुमच्या हेल्थसाठी, तुमच्या मेंटल हेल्थसाठी, मानसिक शांततेसाठी. आणि आपल्याला अशा लोकांमध्ये राहायचंय जे लोक आपल्याला अशी एक जिथं कंडिशन आहे, जिथं अशी एक सिच्युएशन आहे जिथं लोक अपलिफ्टमेंटच्या बाबत बोलतात. तर आपली दुसरी गोष्ट होती असोसिएशन. थर्ड गोष्ट व्हेरी इम्पॉर्टंट ती म्हणजे की तुमचे थॉट्स.
तुमचे थॉट्स बिकम्स युअर थिंग्स, थॉट बिकम्स थिंग्स असं म्हटलं जातं. जर थॉट्स निगेटिव्ह असतील तर हॅपीनेस नाही येणार मित्रांनो. त्यामुळे आपले थॉट्स पॉझिटिव्ह असले पाहिजेत, आपले थॉट्स एनकरेजिंग असले पाहिजेत. स्वतःला बरेच लोक दुसऱ्यांबद्दल खूप चांगलं बोलतात पण स्वतःला क्रिटिसाइज करतात किंवा स्वतःबद्दल खराब बोलत असतात. तर ते थॉट्स आपणच ऐकत असतो, त्याच्यामुळे आपले जे थॉट्स आहेत आपल्या लाईफच्या डायरेक्शनला डिसाईड करत असतात. त्यामुळे तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे थॉट्स वरती कंट्रोल असणं खूप इम्पॉर्टंट आहे. इनफॅक्ट माझ्या कम्युनिटीमध्ये मी हे शिकवतो लोकांना. तर तुम्ही जरूर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. चौथी महत्वाची गोष्ट ती म्हणजे की आपल्या लाईफमध्ये कधी कधी सिच्युएशन्स ह्या खूप टफ बनलेल्या असतात, खूप टफ. मग फायनान्शियल प्रॉब्लेम असू शकतो, हेल्थचा प्रॉब्लेम असू शकतो किंवा काही पण सिच्युएशन असू शकते. पण अशा सिच्युएशन मध्ये सुद्धा डोंट लूज होप. असं म्हणतात ना, उम्मीद पे दुनिया कायम आहे. त्यामुळं काही पण दिवस चेंज होऊ शकतात, टाइम चेंज होऊ शकतो. येस, थोडा टाइम लागतो टाइम यायला, पण पेरलेलं लगेच उगवत नाही. पेरलेलं असतं त्याला पण वेळ द्यावाच लागतो आपल्याला मित्रांनो. त्याच्यामुळं हॅपीनेस असणं खूप इम्पॉर्टंट आहे आपल्याला. भले म्हणजे सिच्युएशन अप्स अँड डाऊन्स असू दे, पण आपण इंटरनली हॅपीनेस असणं आपल्यामध्ये, समाधान असणं खूप इम्पॉर्टंट आहे. डोंट वरी अबाउट मटेरियलिस्टिक थिंग्स. असं म्हणतो ना की बऱ्याच वेळा लोक खूप हे होऊन जातात की निगेटिव्ह होऊन जातात त्याच्यामुळं. पण डोंट लूज होप. जोपर्यंत आपण जिवंत आहोत काहीही चेंज होऊ शकतो, कसलाही बदल घडून येऊ शकतो. त्याच्यामुळं उमेद किंवा होप याला जाऊन नाही द्यायचं मित्रांनो. मी माझ्या लाईफमध्ये एक गोष्ट खूप, माझ्या लाईफमध्ये मला खूप बेनिफिट मिळाला आहे. तो म्हणजे प्रेयर टू गॉड. देवाला कडं देवाशी मी इंटरॅक्शन करतो, प्रेयर करतो आणि जे हवंय ते मी बोलतो, देवाशी मागतो, देवाशी इंटरॅक्शन करतो मित्रांनो. आणि त्या गोष्टीचा माझ्या लाईफमध्ये मला पर्सनली खूप म्हणजे खूप फायदा झालेला आहे. तर प्रे टू गॉड, आस्क गॉड फॉर हेल्प, आस्क गॉड फॉर गायडन्स. देवाला म्हणायचं की मला गायडन्स दे, मला आता मार्ग दिसत नाही, मार्ग समजत नाही, ह्याच्यातून बाहेर कसं पडू. अँड यू विल स्टार्ट गेटिंग न्यू न्यू आयडियाज इन युअर सबकॉन्शियस माइंड. तुमच्या माइंडमध्ये बरोबर चांगल्या चांगल्या गोष्टी घडायला सुरुवात होतील, चांगल्या चांगल्या गोष्टी, विचार चांगले चांगले याला सुरुवात होतील. तुम्हाला बरोबर दिशा, देव तुम्हाला दिशा दाखवेल, तशी माणसं भेटतील तुमच्या लाईफमध्ये. हॅव अ फेथ इन गॉड. देवावरती विश्वास ठेवून बरोबर त्या गोष्टी मागायला सुरुवात करा, देवाशी बोलायला सुरुवात करा, प्रार्थना करा. त्याच्यामध्ये खूप पॉवर आहे मित्र. नंतर अजून एक महत्वाची गोष्ट मी सांगायची इच्छा आहे माझी, ती म्हणजे की टेक चान्सेस, टेक रिस्क इन लाईफ. तुम्हाला जर म्हणजे बरेचसे लोक जे 80-90 वर्षांचे आहेत, त्यांना विचारलं की तुम्ही आज खुश आहात का दुःखी आहात, तर बऱ्याच लोकांनी असं उत्तर दिलं की आम्ही दुःखी आहात. आम्ही तर त्यांना कारण विचारलं की का बरं. त्यांनी सांगितलं की लाईफमध्ये ज्यावेळेस आम्ही 30 वर्षांचे होतो, 40 वर्षांचे होतो, 50चे होतो, त्यावेळेस बऱ्याच चांगल्या संधी आल्या होत्या, अपॉर्च्युनिटी आलेल्या होत्या, पण आम्ही घाबरलो, रिस्क नाही घेतली आणि डेअरिंग नाही केली. पण आणि जर त्यावेळेस जर मी रिस्क घेतली असती, त्यावेळेस जर मी थोडी चिकाटी दाखवली असती, त्यावेळेस जर मी क्विट नसतं केलं, सोडून नसतं दिलं, त्यावेळेस जर मी थोडंसं कॉन्फिडंट आणलं असतं माझ्यामध्ये आणि जर मी मात केली असते त्या गोष्टींवरती, तर मी आज खूप चांगल्या लेवलला असतो, खूप आनंदी असतो, खूप हॅप्पी असतो. का? कारण की मी त्या गोष्टी अचीव्ह केलेल्या असत्या. मला जे माझं ड्रीम होतं ते फुलफिल झालेलं असतं. तर मित्रांनो, तुमच्या लाईफमध्ये जर काही ड्रीम असेल त्याचा पाठलाग करा. डोंट क्विट. थोड्या अडचणी आल्या म्हणून लगेच मागं नका फिरू. आणि जसं मी सुरुवातीला सांगितलं की प्रत्येकाच्या लाईफमध्ये चॅलेंजेस हे असतात. त्यामुळे डोंट वरी अबाउट द चॅलेंजेस. देवाने आपल्याला त्याच्यापेक्षा जास्त ताकद दिलेली असते. पण बऱ्याच वेळा आपण आपले निगेटिव्ह थॉट्स इतके पॉवरफुल झालेले असतात की आपण आपली ताकद विसरून गेलेलो असतो. तर स्टे हॅपी, बी हॅपी, शेअर द हॅपीनेस, जॉय, अबंडन्स, प्रॉस्पेरिटी, हे लोकांशी शेअर करणं इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. आणि आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला. व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मी असेच पॉझिटिव्ह, हॅपीनेस, अबंडन्स, प्रॉस्पेरिटी ह्याचे व्हिडिओज बनवत असतो आणि तुमच्याशी व्हॅल्यू ऍड करत असतो, व्हॅल्यू शेअरिंग करत असतो मित्रांनो. थँक्यू सो मच. चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.